नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली निफ्टी ऑलमोस्ट 40-50 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन राहिला, पण ॲज युज्युअल निफ्टी जो आहे तो पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये मेंटेन नाही राहू शकला आणि हायर लेवलला ॲज युज्युअल एफआयजकडनं सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। आज निफ्टीची मंथली प्लस विकली एक्सपायरी होती, त्यामुळे थोडंसं चॉपीनेस अपेक्षित होता। त्या पद्धतीने मार्केट थोडंसं चॉपी राहिलं, साईडवेज राहिलं, फ्लॅट राहिलं, पण जी अपेक्षा होती की कुठेतरी क्लोजिंगला शॉर्ट कवरिंग येईल ती थोडंसं मिसिंग राहिलं आणि ऑलमोस्ट निफ्टी परत पुन्हा हायर लेवलवरून निफ्टी 24,700वरून 24,600च्या आसपास येऊन बंद झाला। किरकोळ 20 पॉईंट मायनस, कालही 20 पॉईंट मायनस राहिला, पण कालही निफ्टी डेज हायपासून खाली आला, आजही निफ्टी डेज हायपासून खाली आला। याचा संकेत आहे की एफआय जे आहे ते एव्हरी सिंगल राईजला सेलिंग करत आहेत। बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह न्यूज ट्रिगर होऊन सुद्धा मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह मोमेंटम पकडत नाही आहे। 25,400पर्यंत गेलं, लॅक ऑफ एफ आय सेलिंग, कारण एफ आयने विक्री ऑलमोस्ट नाच्या बरोबर केलेली, पण परत गेली 2 आठवडे एफ आयने सेलिंग प्रेशर वाढवले। 5-6 हजार करोडची विक्री आहे रोज आणि त्यामुळे निफ्टी परत 25,400वरून 24,600पर्यंत आले। 24,500-600 ही रेंज खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। मार्केट तिथं थोडंसं रेंगाळताना बघायला मिळते, त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी इथून फर्दर राईज यायचं असेल तर परत पुन्हा एखादी न्यूज लागेल, ती ट्रेड वॉरला घेऊन असेल किंवा उद्या आरबीआयची पॉलिसी आहे त्यामधूनही कदाचित व्याजदर जर 0.5% कट झाला तरच येऊ शकतो। अदरवाईज मार्केटला थोडंसं अपेक्षा नाही आहे व्याजदर कटची। तसं झालं तर थोडंसं मार्केट खालीसुद्धा येऊ शकते, त्यामुळे ओव्हरऑल मार्केटचं सेंटिमेंट खूप खराब आहे। मार्केट हायर लेवलला मेंटेन नाही राहत आहे, हायर लेवलला सेलिंग प्रेशर येते, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये कॉशियस राहणं गरजेचं आहे। त्यामुळे उद्या बघायचं झालं तर उद्या आरबीआयची पॉलिसी आहे, सकाळी 10 वाजता आरबीआयची पॉलिसी येईल। आरबीआयची पॉलिसीमध्ये रेट कट होणार नाहीत हे ऑलमोस्ट 80% डन आहे, पण तरीही मार्केटच्या थोड्याशा भोळ्या अपेक्षा आहेत। 20% चान्सेस आहेत की कदाचित सरप्रायझिंगली 0.5% व्याजदर कट होऊ शकतं, कारण इन्फ्लेशन जे आहे ते आरबीआयच्या एकदम कंट्रोलमध्ये आहे। 2.80च्या आसपास आहे, जे 4% आरबीआयचं टार्गेट आहे त्याच्या खूप खाली आहे। प्लस जीएसटी कट ज्या पद्धतीनं झालं आहे त्यामुळे इन्फ्लेशनवर निश्चित परिणाम होणार आहे लोअर साईडला, त्यामुळे इन्फ्लेशन येणाऱ्या कालावधीमध्ये कमीच राहील ही अपेक्षा आहे। आणि त्यामुळे मार्केटला वाटते की जर इन्फ्लेशन 2%च्या आसपास राहिलं जीएसटी कटमुळं आणि जर त्याच रेंजला राहिलं तर आरबीआयला एक रूम आहे, एक स्पेस आहे 0.5% व्याजदर कट होण्याची, आणि ती कदाचित स्पेस आरबीआय ह्या मीटिंगला वापरतं का, यूज करतं का नाही, 0.5% व्याजदर कट करून मार्केटला सरप्राईज करतं का, ही एकच अपेक्षा आहे मार्केटला, जी वर घेऊन जाऊ शकते। पण तसं म्हणायचं झालं तर 80% प्रॉबॅबिलिटी आहेत की कोणत्याही प्रकारचे व्याजदरामध्ये बदल होणार नाहीत, पण फेस्टिव्ह सीजनच्या आहेड बघणं गरजेचं की कोणता ट्विस्ट येऊ शकतो का, हे उद्या आपल्याला आरबीआयच्या पॉलिसीमध्ये सकाळी 10 वाजता समजेल। जर पॉलिसी स्टेटमेंट पॉझिटिव्ह राहिलं, मार्केटसाठी काही गोष्टी पोटेन्शियली पॉझिटिव्हली असल्या तर निश्चित मार्केटला एक रिकव्हरी येऊ शकते। अदरवाईज मार्केट जर डिसअपॉइंट झालं, पॉलिसीमध्ये फारसं काही अट्रॅक्टिव्ह मार्केटसाठी नसेल तर एखादं सेलिंग प्रेशर किंवा आणि पुन्हा एक जबरदस्त सेलिंगचा दिवस कदाचित उद्या बघायला मिळू शकतो। म्हणजे मेक और ब्रेकचा दिवस उद्या आहे असं म्हणता येईल। 24,600 24,500 ही रेंज मेंटेन राहते का त्याच्या खाली जातं हे बघणं उद्या गरजेचं आहे, हा त्यासाठीचा उद्याचा दिवस असू शकतो। एफ आयची विक्री चालूच आहे, डी आयच किरकोळ बाय करतात। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल एफ आयने 2800 करोडची विक्री केली, त्या बाजूला डी आयने 3700 करोडची खरेदी केली। आजही मला वाटतं पिक्चर काही वेगळं नसेल, कारण ज्या पद्धतीने मार्केट हायर लेवलवरून खाली आले निश्चित एफ आयची सेलिंग झाली असेल। उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बघायला झालं तर निफ्टी जसं म्हटलं आरबीआयची पॉलिसी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मेक और ब्रेक आहे। 24,600 मेंटेन राहिला तर पहिला रेजिस्टन्स 24,700 जो आजही अटेम्प्ट झालेला 24,700पर्यंत जाईल। 24,700च्या वर मेंटेन राहिलं तर 24,800 850पर्यंत जाईल, ही रूम निफ्टीमध्ये उद्यासाठी आहे। 24,600च्या जर खाली गेला तर थोडासा विकनेस वाढू शकतो, 24,500 ते 24,400पर्यंत सुद्धा निफ्टी खाली येऊ शकतं। मग उद्या मेक और ब्रेक आहे, 24,600च्या वर मेंटेन होऊन 24,700 किंवा 800 जाण्याचा, अदरवाईज 24,600 ब्रेक केला तर 24,500 ते 400पर्यंत येण्याचा, ते आपण उद्या आरबीआयच्या पॉलिसीनंतर मार्केट निश्चित आपल्याला समजून येईल की कोणत्या दिशेने जाते। बँक निफ्टीमध्येही सिमिलरली बँक निफ्टी आज चांगला पॉझिटिव्ह राहिला, 54,500च्या वरती बंद दिलं आहे। 54,500 एक सपोर्ट आहे, काली म्हटलं 54,500च्या वर गेलं तर 54,700पर्यंत जाऊ शकतो। त्या पद्धतीनं आपल्याला 54,700पर्यंतची मुवमेंट आज बघायला मिळाली, 700-800पर्यंतची ऑलमोस्ट। मग उद्याही 54,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 54,500च्या वर राहिलं तर 55,000पर्यंत जाण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत। 54,500च्या खाली आलं तर बँक निफ्टी थोडासा वीक पडू शकतो, खाली 54,200 आणि 300च्या लेवलपर्यंत घसरू शकतो। आणि उद्या आरबीआयची पॉलिसी आहे, NPA व्याजदर आणि लोन ग्रोथ या सगळ्या गोष्टींना घेऊन आरबीआयचं काही स्टेटमेंट आहे,
स्ट्रेस ॲसेटवर काय स्टेटमेंट आहे हे सगळं बघून मला वाटतं मार्केटला बँक निफ्टीची मुवमेंट येईल, कारण बँकिंग क्षेत्राचं मोठं पतधोरण उद्या डिसाईड होते. त्यानुसार मला वाटतं बँक निफ्टीमध्ये सुद्धा उद्या मूव येऊ शकते मेक और ब्रेकची. आयदर मार्केट रिकव्हर्स होतील और थोडेसे आणखी खाली येऊन घसरतील. NSEमध्ये 1242 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1520 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअर्समध्ये पडचढ आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या ऑलमोस्ट निफ्टीमध्ये सेम आहे, NSEमध्ये तेच आहे, सेम आहे. इव्हन सेक्टर इंडिसायजेसमध्ये सुद्धा मिक्स आहे. आज बँक्स, ऑटो, मेटल आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज पॉझिटिव्हमध्ये राहिलं, तर त्याच्या बाजूला FMCG, रियालिटी, एनर्जी, IT, फार्मा या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डॅक्स पॉझिटिव्ह आहे, कॅक्स मायनस आहे. UK मार्केट पॉझिटिव्ह आहे, किरकोळ 10-20 पॉईंट. डाव फ्युचर जे आहे ते 70 पॉईंट मायनस आहे. US मार्केटसुद्धा जवळपास 70 पॉईंट डाव फ्युचर्स मायनस आहेत. त्यामुळे ओव्हरऑल ऑलरेडी US मार्केट लाईफ टाईम हायला आहेत, फारसं काही बघण्याजोगं नाही आहे. US मार्केटमध्ये ड्रास्टिकली पडझड झाली तरच आपल्या मार्केटला इम्पॅक्ट होईल. अदरवाईज 50-100 पॉईंटची तेजीमंदी US मार्केटची आपल्या मार्केटला सध्या तरी फारशी काही कारणीभूत ठरणार नाही आहे. पण ओव्हरऑल उद्याची RBIची पॉलिसी मार्केटसाठी मेक और ब्रेक राहील. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्या आफ्टर पॉलिसी मार्केट कसं बिहेव करते आणि मार्केटसाठी पॉलिसी कशी ठरते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होईल. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.